अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे वाक्य ऐकलं की डोळ्यासमोर एकच तेजस्वी प्रतिमा उभी राहते. येत्या 12 जानेवारीला त्यांची जयंती आहे आणि म्हणूनच आज आपण स्वामी विवेकानंदांच्या आयुष्याचा आणि विचारांचा सखोल वेध घेणार आहोत. हो, आणि आपल्या श्रोत्यांनुसार आपण फक्त एका संन्याशाबद्दल नाही बोलणार आहोत, तर एक अशा विचारवंताविषयी जाणून घेणार आहोत ज्याने एका खचलेल्या देशाला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून दिला. बरोबर. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपण ज्यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतो ते मुळात नरेंद्र नावाचे एक अतिशय तर्कनिष्ठ म्हणजे जवळजवळ नास्तिक विचारांचे तरुण होते. मग हा बदल नेमका घडला कसा? आणि हाच त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात रंजक भाग आहे. आजच्या चर्चेत आपण नेमकं हेच उलगडणार आहोत. नरेंद्र नावाचा एक बुद्धिमान पण प्रत्येक गोष्टीवर शंका घेणारा तरुण स्वामी विवेकानंद कसा बनला. आणि त्याचा तो एक साधा प्रश्न, तुम्ही देव पाहिला आहे का? हो, तो प्रश्न त्याच्या आयुष्याला कोणतं वळण देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिकागोमधल्या त्या एका भाषणाने संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा कसा बदलून टाकला. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. जन्म 1863 मध्ये कोलकात्यात. आपले स्रोत सांगतात की त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञानाचा खूप अभ्यास केला होता. पण या नावांची केवळ यादी करण्याऐवजी मला हे जाणून घ्यायचंय की या विचारांचा त्यांच्या तरुण मनावर नेमका काय परिणाम झाला होता. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ते फक्त पुस्तकं वाचत नव्हते, तर ते विचार जगत होते. त्यांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कॅन्ट आणि जॉन स्टुअर्ट मिल यांसारख्या विचारवंतांना वाचलं होतं. अच्छा. विशेषतः ह्यूमसारखे ब्रिटिश अनुभववादी म्हणजे एम्पिरिसिस्ट विचारवंत, जे म्हणायचे की खरं ज्ञान फक्त प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळतं, बाकी सगळं अनुमान आहे. ह्या विचारांनी नरेंद्रनाथांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली होती. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा हवा होता. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय मी काहीही मांडणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. अगदी तसंच. आणि म्हणूनच जेव्हा ते त्या काळातल्या मोठमोठ्या साधू संतांना, धार्मिक गुरूंना भेटायचे, तेव्हा त्यांचा प्रश्न हा निव्वळ तात्विक नसायचा, तो एक वैज्ञानिक आव्हान असायचा. हो. जेव्हा ते विचारायचे तुम्ही देव पाहिला आहे का, तेव्हा त्याचा खरा अर्थ होता तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का, काही डेटा आहे का. त्यांना देवावरच्या चर्चांमध्ये किंवा पुस्तकी ज्ञानात अजिबात रस नव्हता. अजिबात नाही. त्यांना प्रत्यक्ष अनुभव हवा होता. आणि मग त्यांच्या आयुष्यात रामकृष्ण परमहंस आले. इतक्या लोकांना हा प्रश्न विचारल्यावर जिथे कोणीच थेट उत्तर देऊ शकला नाही, तिथे रामकृष्णांनी असं काय वेगळं सांगितलं? नक्कीच. बघा, दक्षिणेश्वरच्या मंदिरात जेव्हा नरेंद्रनाथांनी रामकृष्णांना तोच प्रश्न विचारला, तेव्हा रामकृष्णांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि अत्यंत सहजपणे उत्तर दिलं, हो, मी देव पाहिला आहे, जसा मी तुला पाहतोय त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे. आणि पुढे असंही म्हणाले की तुलाही दाखवू शकेन. बरोबर. या एका वाक्यात प्रचंड ताकद होती. नरेंद्रनाथांच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी भेटलं होतं जे देवाच्या अस्तित्वाचा दावा स्वानुभवाच्या आधारावर करत होता. म्हणजे ते केवळ एक उत्तर नव्हतं, तर एका अनुभवातून आलेला आत्मविश्वास होता. अगदी. म्हणजे एका तर्कशुद्ध मनाला त्याच्याच भाषेत उत्तर मिळालं, एका प्रत्यक्ष अनुभवाचा दावा. पण इतक्या वर्षांपासून तयार झालेलं त्यांचं शंकाखोर मन हे इतक्या सहजासहजी कसं काय बदललं? नाही, ते लगेच बदललं नाही. उलट त्यांनी रामकृष्णांची खूप परीक्षा घेतली. ते त्यांना सुरुवातीला एक वेडसर माणूस समजत होते, पण रामकृष्णांच्या सहवासात त्यांना हळूहळू अशा काही तीव्र आध्यात्मिक अनुभूती येऊ लागल्या ज्या त्यांच्या तर्काच्या पलीकडच्या होत्या. म्हणजे त्यांना अनुभव आला. हो, रामकृष्णांनी त्यांना काही शिकवलं नाही, तर त्यांना अनुभव दिला आणि त्याच अनुभवाने एका तर्कनिष्ठ शंकाखोराचं रूपांतर एका ज्ञानी साधकात केलं. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांनी संन्यास घेतला आणि ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. तर त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, त्यांना एक आध्यात्मिक दिशा मिळाली. पण मग संन्यासी झाल्यावर त्यांनी काय केलं? त्यांचं पुढचं ध्येय काय होतं? खरं तर त्यांच्या आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात इथूनच झाली. संन्यासी झाल्यावर विवेकानंद जवळजवळ 5 वर्ष संपूर्ण भारतभर फिरले. एक परिव्राजक म्हणून जगले. परिव्राजक म्हणजे एक असा संन्यासी ज्याचं कोणतंही निश्चित घर नाही, जो सतत भ्रमण करत असतो. त्यांनी अक्षरशः काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास केला.
म्हणजे हा प्रवास केवळ तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यापुरता नव्हता, हा एक प्रकारे भारताचा शोध होता. अगदी बरोबर. तुम्ही याला फील्ड स्टडी म्हणू शकता. या प्रवासात त्यांनी भारताचं खरं रूप पाहिलं. ते राजा महाराजांच्या महालात राहिले आणि त्याचवेळी गरीब शेतकऱ्यांच्या झोपडीतही त्यांनी मुक्काम केला. त्यांनी गरिबी, निरक्षरता, जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाचं भीषण वास्तव स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलं. धर्माच्या नावाखाली लोकांचं कसं शोषण होत आहे हे त्यांनी पाहिलं. आणि या सगळ्या अनुभवातून त्यांच्या लक्षात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे आली असणार, की ज्या माणसाचं पोट रिकामं आहे त्याला तुम्ही वेदांताच्या मोठ्या गोष्टी सांगून काय उपयोग. नेमका हाच विचार त्यांच्या मनात पक्का झाला. त्यांना जाणवलं की अध्यात्म आणि लोकांची सेवा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. भुकेल्या माणसासाठी भाकरी हाच देव असतो. याच अनुभवातून त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा तयार झाला. मानवाची सेवा हीच खरी देवाची सेवा. अगदी. इथेच विवेकानंदांचे वेगळेपण दिसतं. त्यांनी केवळ वैयक्तिक मोक्षावर लक्ष केंद्रित केलं नाही. त्यांना जाणवलं की भारताच्या पतनाचं मुख्य कारण म्हणजे लोकांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे. धर्माचा खरा अर्थ विसरून लोक केवळ कर्मकांडात अडकले आहेत. म्हणजे त्यांनी भारताच्या समस्येचं निदान केलं होतं, गरिबी, आत्मविश्वास गमावणं. मग यावर उपाय शोधण्यासाठी ते शिकागोला गेले का? भारताचा संदेश जगापर्यंत पोचवणं हा त्यामागचा उद्देश होता. हो. त्यांना वाटत होतं की भारताला पुन्हा जागं करायचं असेल तर आधी इथल्या लोकांमध्ये आत्मसन्मान आणि शक्ती जागृत करावी लागेल. आणि त्यांना हेही माहीत होतं की शतकांच्या गुलामगिरीमुळे भारतीयांना स्वतःच्याच संस्कृतीबद्दल एक न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्यांना वाटलं की जर भारताच्या आध्यात्मिक विचारांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली तर भारतीयांचा गमावलेला आत्मविश्वास परत येईल. आणि 1893ची शिकागो येथील जागतिक धर्म परिषद ही त्यासाठी एक सुवर्ण संधी होती. बरोबर. 2 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला असं म्हणतात. पण आजच्या काळात हे वाक्य खूप सामान्य वाटू शकतं. मग त्या काळात असं काय वेगळं होतं की लोकांनी इतकं भरभरून स्वागत केलं? आपण त्यावेळचा संदर्भ समजून घेतला पाहिजे. विचार करा, एक अज्ञात तरुण, भगवी वस्त्र घातलेला, एका अशा देशातून आलेला ज्याला जग साप गारुड्यांचा देश म्हणून ओळखत होतं. हो ना. तो एका जागतिक मंचावर उभा आहे. त्या काळात एका वसाहतवादी देशाचा प्रतिनिधीकडून पाश्चात्य श्रोत्यांपुढे नम्रपणे बोलण्याची अपेक्षा होती. पण विवेकानंद तिथे उभे राहिले आणि त्यांनी त्या पाश्चात्य लोकांना श्रेष्ठ न मानता त्यांना कुटुंबाचा भाग मानलं, बंधू आणि भगिनी म्हणून संबोधलं. म्हणजे हा फक्त एक भावनिक किंवा आपुलकीचा उद्गार नव्हता, तर समानतेचा एक धाडसी दावा होता. अगदी बरोबर. ती एका वाक्यात केलेली एक शांत क्रांती होती. त्या एका संबोधनाने त्यांनी हे दाखवून दिलं की ते तिथे काहीतरी मागायला नाही तर काहीतरी द्यायला आले आहेत. त्या आत्मविश्वासाने, त्या अनपेक्षित समानतेच्या भावनेने संपूर्ण सभागृहाला जिंकून घेतलं. हो. त्या टाळ्या केवळ त्या शब्दांसाठी नव्हत्या, तर त्यामागे असलेल्या निर्भीडतेसाठी होत्या. आणि भाषणाच्या मुख्य भागात त्यांनी काय मांडलं? त्यांनी हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? इथेच त्यांची बुद्धिमत्ता दिसते. त्यांनी केवळ भावनांना हात घातला नाही, त्यांनी हिंदू धर्माला एक वैज्ञानिक, तर्कसंगत आणि वैश्विक विचार म्हणून जगासमोर मांडलं. त्यांनी सांगितलं की हिंदू धर्म सर्वसमावेशक आहे. हो. त्यांनी इतर कोणत्याही धर्मावर टीका केली नाही. उलट त्यांनी सांगितलं की जशा वेगवेगळ्या नद्या शेवटी एकाच समुद्राला मिळतात, तसेच वेगवेगळे धर्म एकाच अंतिम सत्याकडे जातात. आणि या एका भाषणामुळे भारताची प्रतिमाच बदलून गेली. हो. पाश्चात्य जगाला भारतीय तत्वज्ञानाची आणि वेदांताची खरी ओळख झाली. परत आल्यानंतर त्यांचा संदेश काय होता? त्यांनी भारतीयांना काय सांगितलं? त्यांनी संपूर्ण भारतात व्याख्याने दिली आणि भारतीयांना त्यांच्या महान वारशाची आठवण करून दिली. इथेच त्यांनी प्रॅक्टिकल वेदांत म्हणजेच व्यावहारिक वेदांत ही संकल्पना मांडली. म्हणजे वेदांत म्हणजे केवळ हिमालयात जाऊन तपश्चर्या करणं नाही, किंवा मोठे ग्रंथ वाचणं नाही, तर ते रोजच्या जीवनात उतरवण्याचं तत्वज्ञान आहे. पण याचा नेमका अर्थ काय? व्यावहारिक वेदांत म्हणजे नक्की काय करायचं? याला सोप्या भाषेत असं समजू शकतो की विवेकानंद म्हणाले, देव फक्त मंदिरात किंवा ग्रंथात बंद नाहीये, तो प्रत्येक माणसात आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या आजारी माणसाची सेवा करता किंवा एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देता, तेव्हा तुम्ही फक्त समाजसेवा करत नाही, तर ती देवाची सर्वोच्च पूजा असते. हेच आहे वेदांताला मठातून बाहेर काढून रस्त्यावर आणणं. बरोबर. व्यावहारिक वेदांत म्हणजे आपल्या आत दडलेल्या दैवी शक्तीला ओळखून
शक्तीचा वापर इतरांच्या सेवेसाठी करणं. आणि म्हणूनच त्यांनी शक्ती आणि निर्भयतेवर इतका जोर दिला. दुर्बळता हे सर्वात मोठं पाप आहे, हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. हो, कारण त्यांच्यासाठी शक्ती म्हणजे केवळ शारीरिक ताकद नव्हती, तर ती मानसिक आणि नैतिक शक्ती होती. आत्मविश्वास होता. आणि तरुणांना विशेषतः आवाहन केलं. हो, ते म्हणायचे की मला 100 ऊर्जावान चारित्र्यवान तरुण द्या, मी हा देश बदलून टाकेन. त्यांच्या मते एक सशक्त आणि आत्मविश्वासू तरुणच देशाचं भविष्य घडवू शकतो. आणि त्यांच्या या विचारांनी पुढे महात्मा गांधींपासून सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत अनेक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. अगदी. म्हणजे त्यांचे विचार केवळ शब्दांपुरते मर्यादित राहिले नाहीत. मग या विचारांना एका संस्थेच्या रूपात आणण्यासाठी, त्यांना मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी काही पावलं उचलली का? नक्कीच. आपल्या विचारांना जमिनीवर उतरवण्यासाठी त्यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचं उद्दिष्ट काय होतं? त्याचं उद्दिष्ट दुहेरी होतं. एकीकडे वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार करणं आणि दुसरीकडे शिवभावे जीवसेवा. म्हणजे प्रत्येक जीवाला शिव मानून त्याची सेवा करणं. बरोबर. या मिशनच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेला अध्यात्माची जोड दिली. आज रामकृष्ण मिशन जगभरात शाळा, रुग्णालये चालवतं आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करतं. आणि याचं मुख्यालय कोलकातेजवळील बेलूर मठात आहे. हो. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी 1902 मध्ये स्वामी विवेकानंदांनी महासमाधी घेतली. त्यांचं आयुष्य खूप लहान होतं, पण त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचा प्रभाव प्रचंड आणि चिरंतन आहे. हो, त्यांनी पूर्वेकडील अध्यात्म आणि पश्चिमेकडील विज्ञान यांच्यात एक पूल बांधला आणि शतकांच्या गुलामगिरीमुळे खचलेल्या भारतीय समाजात आत्मसन्मान पुन्हा जागृत केला. बरोबर. आजच्या या स्रोतांवर आधारित चर्चेनंतर ना एक प्रश्न मनात येतो जो विचार करण्यासारखा आहे. विवेकानंदांनी 130 वर्षांपूर्वी आत्मविश्वास आणि निर्भयतेवर जोर दिला होता. हो ना. आजच्या माहितीच्या महापुरात, सोशल मीडियाच्या जगात आणि सततच्या स्पर्धेत, जिथे प्रत्येकजण कळत नकळतपणे स्वतःला इतरांशी तोलून पाहत असतो, हो ना, तिथे त्यांच्या दृष्टीने शक्तिशाली असण्याचा खरा अर्थ काय असू शकतो? खरंय. त्यांचं व्यावहारिक वेदांत आपण आपल्या दैनंदिन जीवनातील लहान सहान संघर्षांमध्ये, ऑफिसच्या तणावात किंवा नात्यांमधील गुंतागुंतीत कसं लागू करू शकतो? हा विचार प्रत्येकाने करायला हवा.